नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शौर्य अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण PSI पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी नेमकं काय करावं. ठीक आहे. तर PSI पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी नेमकं आता काय करावं, त्यासाठी हा एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे. ठीक आहे. तर PSI पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या विषयांचं डिव्हायडेशन केलं पाहिजे. ठीक आहे. तर सर्वसाधारणपणे 7 विषय आपल्याला पूर्वपरीक्षेसाठी आहेत. त्यामध्ये आहे जॉग्रफी आहे, पॉलिटी आहे, सायन्स आहे, हिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स आहे, मॅथ्स रिझनिंग आहे आणि करंट अफेअर आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी सर्वांची कमांड असलेले विषय, ठीक आहे. आणि दुसरं जे आहे ते कमांड नसलेले विषय. ठीक आहे. बघा, मी या भाग केलेले आहेत. सर्वांची कमांड असलेले विषय आणि दुसरा जो भाग आहे तो कमांड नसलेले विषय. ठीक आहे. तर कमांड म्हणजे ते आवाक्यामध्ये असतात विषय आपल्या, म्हणजे सर्वांचे ते सोपे विषय असतात, जेणेकरून सर्वांना त्या विषयांमध्ये मार्क्स मिळतात. म्हणजे दुसरे जे विषय आहेत त्याच्यामध्ये खूप मेहनत घ्यावी लागते, तेव्हा थोडेफार मार्क्स आपल्याला मिळतात. ठीक आहे. तर आपण सर्वसाधारणपणे पाहिलं तर जॉग्रफी, भूगोल आणि पॉलिटी, राज्यघटना हे जे 2 विषय असे आहेत की सर्व महाराष्ट्राच्या जनतेला या 2 विषयांमध्ये मार्क्स मिळतात. ठीक आहे. आणि जर दुसऱ्या ह्याच्यामध्ये जर पाहिलं आपण, सायन्स विज्ञान आहे, हिस्ट्री इतिहास आहे आणि थर्ड इकॉनॉमिक्स. मग काही जणांचा इकॉनॉमिक्स हा सोपासुद्धा असू शकतो, तर काही जणांना इकॉनॉमिक्स हा अवघड वाटतो. तर ठीक आहे. तर या ठिकाणी 2 भागामध्ये विषयांचं विभाजन करायचं आहे. एक म्हणजे आवाक्यात असलेले विषय आणि दुसरे म्हणजे आवाक्यात नसलेले विषय. ठीक आहे. तर आवाक्यात असलेल्या विषयांना आपल्याला खूप कमी वेळ द्यायचा आहे. खूप कमी म्हणजे फारच द्यायचा नाही असं नाही, तर थोडाफार वेळ त्यांनाही द्यायचा आहे. नाही तर असं नको व्हायला की आवाक्यात नसलेले विषय परफेक्ट व्हायचे आणि आवाक्यात असलेल्या विषयाचाच बोजवारा उडायचा. ठीक आहे. तर जॉग्रफी आणि पॉलिटी मी या 2 विषयांबद्दल नंतर बोलतो. तर आवाक्यात नसलेल्या विषयांमध्ये जर आपण पाहिलं तर 1 नंबर आहे सायन्स, 2 नंबर आहे हिस्ट्री आणि 3 नंबर आहे इकॉनॉमिक्स. ठीक आहे. तर या 3 विषयांना जास्त वेळ देण्याची गरज आपल्याला आहे. ठीक आहे. आणि वरील हे जे 3 विषय आहेत हे परीक्षेपर्यंत आपण 3 वेळा आपले वाचून झाले पाहिजेत. तर नुसते वाचून झाले नाही पाहिजेत, तर परीक्षाभिमुख टॉपिक ओळखून या विषयांवरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे. परीक्षाभिमुख टॉपिक आपल्याला ओळखण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा गतवर्षीचे प्रश्न पाहावे लागतील. ठीक आहे. समजा जर इकॉनॉमिक्स असेल तर राष्ट्रीय उत्पन्नावरती हमखास प्रश्न आहे. 2 अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यांवरती प्रश्न आहे. 3 HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मानवी विकास निर्देशांक याच्यावरती. त्यानंतरून जर पाहिलं आपण तर दारिद्र्य आणि बेरोजगारी याच्यावरती प्रश्न आहे. त्यानंतरून RBI वरती प्रश्न आहे. RBI वरती प्रश्न कसा येतो, संख्यात्मक साधने, गुणात्मक साधने कोणती. संख्यात्मक साधनांमध्ये बँक रेट असेल, रेपो रेट असेल, रिव्हर्स रेपो रेट असेल, त्यानंतरून असेल CRR कॅश रिझर्व्ह रेशो असेल, SLR असेल. ठीक आहे. त्यानंतरून असेल OMO ओपन मार्केट ऑपरेशन असेल, खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री. आणि लास्टली जर पाहिलं आपण तर MSF मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. तर ही जी आहेत ही संख्यात्मक साधनं आहेत आणि दुसरी जी आहेत ती गुणात्मक साधनं आहेत. तर शक्यतो याच्यावरती प्रश्न आयोग विचारत आहे की संख्यात्मक साधने कोणती, गुणात्मक साधने कोणती. मग त्याच्यामध्ये अजून जर डीपमध्ये आपण जर जाऊन पाहिलं तर CRR म्हणजे काय, SLR म्हणजे काय, रेपो रेट म्हणजे काय, रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय, बँक रेट म्हणजे काय. ठीक आहे. तर अशा स्वरूपात कन्सेप्च्युअल प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यामुळं या 3 विषयांवरती आपल्याला परीक्षेच्या शेवटपर्यंत, परीक्षेच्या पूर्वपरीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत आपल्याला या 3 विषयांवरती काम करणं गरजेचं आहे. आणि या 3 विषयांवरती काम करण्यापूर्वी आपल्याला गतवर्षीचे प्रश्न आपल्याला टॉपिक वाईज पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणून मी या ठिकाणी दिले
परीक्षाभिमुख टॉपिक ओळखून या विषयांवरती काम करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर पहा, या 3 विषयांसाठी जर आपण शेड्यूल बनवलं तर दिवसातले 6 तास आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत. ठीक आहे. मग या 3 विषयांमध्ये एखाद्याचा एक विषय हा जरा बऱ्यापैकी असू शकतो आणि 2 विषय थोडे जरा अवघड वाटू शकतात त्याला. तर त्यानुसार आपल्याला स्ट्रॅटेजी बनवायची आहे. 3 तास आणि 3 तास. ठीक आहे. तर दिवसातले सायन्स करा आणि दिवसातले 3 तास हिस्ट्री करा. ठीक आहे. आणि ह्या विषयांचा अभ्यास करताना आता हिस्ट्री आणि सायन्स जर घेतला आपण तर कदाचित कुणाचं हिस्ट्री लवकर उरकून जाईल, हिस्ट्रीचा अभ्यास लवकर उरकेल, कुणाचं सायन्सचा लवकर उरकेल. मग सायन्स संपला की मग लगेच खाली इकॉनॉमिक्स घ्यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे मला वाटतं 15-15 दिवसामध्ये हिस्ट्री आणि सायन्स उरकणं जास्त काही अवघड नाही आहे. आणि 3-3 वेळा हे विषय दोन्हीही वाचून होतील, प्लस यांची एक वेळा रिव्हिजनसुद्धा होईल. पहा, मी अजूनही सांगतोय, ह्या 3 विषयांवरती तुम्हाला जास्त काम करणं गरजेचं आहे आहे आहे. कारण मोस्टली जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भूगोल आणि पॉलिटी ह्या 2 विषयांना जवळजवळ सर्वांना बऱ्यापैकी मार्क्स पडतात. परंतु सायन्स, हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स हे 3 विषय आहेत. हे 3 विषय असे आहेत की याला बहुतेक महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मार्क्स मिळत नाही आहेत. ठीक आहे. त्यामुळे सायन्स असेल, हिस्ट्री असेल, इकॉनॉमिक्स असेल, याच्यामध्ये सुद्धा टॉपिक फोडा तुम्ही. टॉपिक फोडा कसे, किंवा परीक्षेला कुठल्या टॉपिकवरती नेहमी प्रश्न विचारण्यात आलेला आहे, परीक्षेला कुठल्या टॉपिकवरती नेहमी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, ते टॉपिक फोडा आणि ते टॉपिक असे परफेक्ट करा ना की या टॉपिकवरती मग भविष्यात कोणताही प्रश्न जरी आला तरी त्याचं उत्तर हे तुमच्याकडे असलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आता मी बोलतो सर्वांची कमांड असलेले विषय. तर जॉग्रफी हे 2 विषय असे असतात जवळजवळ सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना यावरती मार्क्स मिळतात. तर जॉग्रफीत जास्त काय सांगण्याची गरज नाही आहे, तुम्ही सर्व हुशार आहातच. आणि पॉलिटीसुद्धा तुम्ही योग्य प्रमाणे करत असाल असा मी विश्वास ठेवतो तुमच्यावरती. तर पहा, या 2 विषयांचा अभ्यास करताना दिवसभरातलं शेड्यूल तुमचं उरकल्यानंतरून ज्यावेळेस तुम्हाला कंटाळा येईल तेव्हा या विषयांचे एक टॉपिक रोज करावे. ठीक आहे. म्हणजे समजा जर महाराष्ट्र राजकीय भूगोल असेल, प्राकृतिक भूगोल असेल, तर रोज तो टॉपिक करायचा आणि त्याच्यावरचे प्रश्न लगेच सोडवून टाकायचे. आणि एक्सपेक्टेड म्हणजे पुढच्या परीक्षेत कुठला प्रश्न येऊ शकतो असं थोडंसुद्धा लॉजिक लावत चला. ठीक आहे. त्यामुळे या विषयांना कमी वेळ द्यायचा आहे. तुमचं मेरिट ठरणार आहे सायन्स, हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स या 3 विषयांवरच. ठीक आहे. त्यानंतरून सर्वात महत्त्वाचा फॅक्टर तो म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग आणि करंट अफेअर. तर पहा, मॅथ्स, रिझनिंग आणि करंट अफेअर हे जे विषय आहेत हे आपल्याला परीक्षेपर्यंत रोज 1.5 तास करणे अनिवार्य आहे. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे की मॅथ्स केव्हा करावं, करंट अफेअर केव्हा करावं, कशातून करावं, त्याच्याबद्दल मी आत्ता काहीही बोलणार नाही आहे. ठीक आहे. तर पहा, मॅथ्स, रिझनिंग आणि करंट अफेअर याच्यामध्ये सुद्धा असे सिलेक्टेड टॉपिक करा की जेणेकरून त्या टॉपिक्सवरती वारंवार प्रश्न विचारत आहे. म्हणजे युद्ध सराव असेल, तरुण पुरस्कार असतील, त्याच्यामध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असेल, ऑस्कर चित्रपट पुरस्कार असेल, तरुण एखादी क्रीडा घडामोडी असेल विशेष, तर या सर्व गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. आणि मॅथ्स, रिझनिंगमध्ये सिलेक्टेड 8 ते 10 टॉपिक असे करा त्याच्यावरती कसलाही प्रश्न येऊ द्या, तो मी सोडवणारच आणि मार्क्स मिळवणारच. ठीक आहे. तर हे सर्व झालं आता अभ्यासाबद्दल. ठीक आहे. तर यापुढे आपण पाहतोय की पास होण्यासाठी नेमकं गुणांचं गणित काय असावं. ठीक आहे. तर पूर्वपरीक्षा, मी फक्त PSI पूर्वपरीक्षेबद्दल बोलतोय मुलांनो. तर पहा, पास होण्यासाठी नेमकं गुणांचं गणित काय असावं. ठीक आहे. तर पहा, सर्वसाधारणपणे 7 विषय आपल्याला या ठिकाणी आहेत. जॉग्रफी असेल, पॉलिटी असेल, सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मॅथ्स, रिझनिंग आणि करंट अफेअर. ठीक आहे. तर ह्या 7 विषयांचा अभ्यास केल्यानंतरून परीक्षेमध्ये या विषयांच्या प्रश्नांना नेमकं कसं आणि किती प्रमाणात सामोरं जावं याच्यावरतीच तुमचा निकाल अवलंबून असतो. ठीक आहे. तर पहा, मी या ठिकाणी पहिल्यांदा विषय
आणि प्रश्नांची संख्या या पद्धती मी तुम्हाला सांगेल. तर पहा, जॉग्रफी म्हणजे भूगोल जर पाहिला आपण तर या भूगोलावरती आपल्याला 15 प्रश्न विचारले जातात. किती प्रश्न विचारले जातात? 15 प्रश्न विचारले जातात. तर या 15 प्रश्नांपैकी आपला भूगोल या विषयामध्ये स्कोर हा 12+ येणं गरजेचंच आहे. किती? 12+ येणं गरजेचंच आहे. जास्त अवघड नाही आहे. तुम्ही याच्या आधीही परीक्षा दिलेल्या आहेत. कशा पद्धतीने भूगोलामध्ये मार्क्स घ्यायचे यावरती सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. त्यामध्ये जनरली जर पाहिलं तर महाराष्ट्राचा भूगोल हा तुम्हाला 10 ते 12 मार्क्सला विचारतात. ठीक आहे. तर या महाराष्ट्राच्या भूगोलावरती मोस्टली 1 ते 2 किती? फक्त 1 ते 2 प्रश्न चुकणं गरजेचं आहे. जास्त प्रश्न चुकवू नका. आणि भारताच्या भूगोलावरती तुमचे प्रश्न सुटतात जर तुमचं बेसिक कन्सेप्ट म्हणजे बेसिक जर पाठ्यपुस्तकांचा भूगोल जर क्लिअर असेल तर तुमचे पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासावरती भारताच्या भूगोलावरील प्रश्न सुटतात. त्यामुळं जॉग्रफी या विषयावरती तुम्हाला 12 मार्क्स मिळणं गरजेचं आहे. मग पुरुष असो किंवा महिला असो दोघांनाही 12-12चं टार्गेट या ठिकाणी मी दिलेलं आहे आणि ते अवघड नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा विषय जर पाहिला आपण तर पॉलिटी म्हणजेच राज्यघटना. तर राज्यघटनेचे जर पहिले आपण 5 टॉपिक पाहिले, प्रस्तावना असेल, राज्यघटनेची वैशिष्ट्ये असेल, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे, नागरिकत्व, ह्या टॉपिकवरती आयोग नेहमी प्रश्न विचारत आहे. त्यामुळे 5 ते 6 मार्क्स हे तुमचे हातातले आहेत आणि उरलेल्या 2 मार्क्ससाठी तुम्हाला झगडायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला विधिमंडळ करायचे, संसद करायचे, राष्ट्रपती करायचे, कॅग करायचे, महाधिवक्ता करायचे, महान्यायवादी करायचे. या सर्व गोष्टी तुम्हाला बारकाईने करायच्यात आणि तुम्हाला फक्त 8 मार्क्स पुरुषांना घ्यायचेत आणि महिलांनी फक्त 7 मार्क घेतले तरी काहीही हरकत नाही आहे. ठीक आहे. त्यानंतरून पहा मेन फॅक्टर ठरणारे विषय सायन्स, हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स. तर सायन्स, हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स या 3 विषयांमध्ये पुरुष उमेदवाराने 20 मार्क्स घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर पॉलिटी तुम्हाला 10 मार्क्सला विचारलं जातं. जॉग्रफी तुम्हाला 15 मार्क्सला विचारलं जातं. ठीक आहे. त्यानंतरून सायन्स, हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स हे 3ही विषय तुम्हाला 45 मार्क्सला विचारले जातात. ठीक आहे. म्हणजे पर्टिक्युलर सब्जेक्ट जर पाहिला आपण तर प्रत्येक विषय हा 15-15 मार्क्सला विचारला जातो. म्हणजे सायन्सचे 15 क्वेश्चन्स, हिस्ट्रीचे 15 क्वेश्चन्स आणि इकॉनॉमिक्सचे 15 क्वेश्चन्स यामध्ये असतात. ठीक आहे. तर तुम्हाला या 45 पैकी फक्त तुम्हाला 20 मार्क्स घ्यायचेत बरं का मुलांनो. मुलांसाठी सांगतोय. फक्त किती मार्क्स घ्यायचेत? 20 मार्क्स घ्यायचेत आणि महिलांनी फक्त 18 मार्क्स घ्यायचे आहेत. जास्त लोड घ्यायचा नाही. सायन्स 15 प्रश्न आहेत. किती प्रश्न आहेत? 15. फक्त 7 बरोबर आणायचे आपल्याला. ठीक आहे. हिस्ट्री 15 प्रश्न आहेत. फक्त 7 बरोबर आणायचे. इकॉनॉमिक्स 15 प्रश्न आहेत. 7 आणा किंवा 6 बरोबर आणा. जास्त लोड घ्यायचा नाही. त्यामुळं ह्या 3 विषयांचा जास्त प्रेमात पडायचं नाही. 15 पैकी प्रश्न आहेत असं समजायचंच नाही. फक्त 10 पैकीच प्रश्न आहेत असं समजूनच प्रश्न सोडवायचे आहेत. ठीक आहे. सेम महिलांनी ती स्ट्रॅटेजी वापरायची आहे. तुम्हाला मुलांपेक्षा 2 मार्क्स कमी सांगितलेले आहेत मी. ठीक आहे. फक्त 18 मार्क्स घ्यायचे. तिघांमध्ये 6 घ्या किंवा एखाद्याचा हिस्ट्री चांगला असू शकतो, एखाद्याचा इकॉनॉमिक्स चांगला असू शकतो. मग इकॉनॉमिक्समध्ये 10 घ्या, हिस्ट्रीमध्ये 6 घ्या. ठीक आहे. आणि सायन्समध्ये 2 आले मग काय हरकत नाही आहे. ठीक आहे. त्यानंतरून पहा मॅथ्स, रिझनिंग आणि करंट अफेअर. पहा हे 2 विषय आपला मेरिटचा टर्निंग पॉईंट ठरू शकतात. ठीक आहे. तर हे 2 विषय आपला मेरिटचा टर्निंग पॉईंट ठरू शकतात. त्यासाठी मॅथ्स, रिझनिंग आणि करंट अफेअर या दोन्ही विषयांना मेल कॅन्डिडेटनी 15 मार्क्स घ्यायचे आणि फिमेल कॅन्डिडेटनी फक्त 12 मार्क्स घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता तुम्ही म्हणणार एवढे कमी मास्तरी मार्क्स कसे सांगितलेत? परंतु घाबरू नका. याचं पूर्णपणे प्रॉपर प्लॅनिंग करूनच मी हे स्ट्रॅटेजी लेक्चर तुमच्यासाठी बनवलेलं आहे. ठीक आहे. तर पहा मॅथ्स, रिझनिंग आणि करंट अफेअर याच्यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंगला 7 ते 8 मार्क्स येणं गरजेचं आहे. किती? 7 ते 8. आणि करंट अफेअर्सला 7 ते 8 मार्क्स येणं गरजेचं आहे.
ठीक आहे. आणि मुलींसाठी दोन्ही विषयांमध्ये 6-6 मार्क्स घेतले तरी काही हरकत नाही आहे. ठीक आहे. तर मॅथ्स आणि रिजनिंग आणि करंट अफेअर हे 2 विषय तुम्हाला 30 मार्क्सला विचारले जातात. म्हणजे 30 क्वेश्चन्स असतात त्याच्यावरती. मॅथ्स रिजनिंगचे 15 आणि करंट अफेअरचे 15. तर मॅथ्स रिजनिंगमध्ये रिजनिंग जवळजवळ 10 ते 12 मार्क्सला सुद्धा विचारण्यात आलेलं आहे आणि मॅथ्सवरती 5 ते 4 प्रश्न असतात. ठीक आहे. तर पहा, आपण जर एकूण गुण पाहिले आपण तर पुरुष उमेदवारांचे एकूण गुण होतात ते 55. ठीक आहे. आणि महिलांचे गुण होतात आहे 49. ठीक आहे. तर पहा, या ठिकाणी अटेम्प्ट म्हणजे प्रश्न किती सोडवले पाहिजे हा एक तुमचा मेरिटमध्ये येण्याचा लक फॅक्टर ठरवू शकतो. ठीक आहे. तर पहा, पुरुष उमेदवाराने 75 ते 80 दरम्यानच प्रश्न सोडवायचे आहेत. किती? 75 ते 80. पहा, ही स्ट्रॅटेजी फक्त PSI पूर्व परीक्षा पास होणाऱ्यांसाठीच आहे. STI आणि ASOचा विचार करत असाल तर यामध्ये खूप चेंजेस करावे लागतील. मी फक्त PSI बद्दल सांगते तुम्हाला. ठीक आहे. तर पहा, पुरुष उमेदवाराने प्रश्न सोडवण्याची संख्या आहे 75 ते 80 आणि महिला उमेदवाराने प्रश्न सोडविण्याची संख्या आहे 70 ते 75. ठीक आहे. तर पहा, जर एखाद्या पुरुष उमेदवाराने 80 प्रश्न सोडवले, किती प्रश्न सोडवले? 80 प्रश्न सोडवले, त्याचे बरोबर आले 55. किती बरोबर आले? 55. उरलेले जे 25 आहे ते त्याचे निगेटिव्ह झालेले आहेत. बरोबर. मग 25/4 जर केला आपण तर किती येते? 6 चौक 24. सॉरी, 4 सक 24 म्हणजे 6 येते. बरोबर. म्हणून या 55 मधून जर 6 गुण मायनस केले 6.25 येते, पण ठीक आहे 0.75 असेल तर ते राऊंड ऑफ 1 धरला जातो. ठीक आहे. तर पहा, किती होते? 6.25 जर आपण 55 मधून मायनस केले तर टोटल फायनल स्कोर राहतोय मुलाचा 49. किती राहतोय? 49. ठीक आहे. आणि जर महिला उमेदवारांचं जर पाहिलं आपण तर 70 ते 75 प्रश्न सोडवले. किती प्रश्न सोडवले? 70 ते 75. समजा एखाद्या मुलीने 75 प्रश्न सोडवले. ठीक आहे. आणि तिचे राऊंड ऑफ बरोबर आलेत किती? 49 बरोबर आलेले आहेत. ठीक आहे. तर 49 बरोबर आलेले आहेत. तर 75 - 49 राहिले किती खाली? 26. ठीक आहे. मग जर 26/4 केला आपण तर किती येते? 4 सक 24, 6.50. ठीक आहे. म्हणून 49 मायनस जर 6.5 केला आपण तर खाली राहतंय 42.5 म्हणजेच 43. ठीक आहे. किती स्कोर राहतोय महिलाचा? फायनल स्कोर राहतोय 43 आणि पुरुष उमेदवाराचा फायनल स्कोर राहतोय 49. तर पहा, गेल्या वर्षीचे जर मेरिट्स पाहिले तर आजपर्यंतचं हायेस्ट PSIचं पुरुष उमेदवारांचं मेरिट आहे 46 आणि महिला उमेदवारांचं जर मेरिट पाहिलं तर ते 40 क्रॉस कधीच गेलेलं नाही आहे. 40 सोडा 38 क्रॉस कधीच गेलेलं नाही आहे PSIसाठी. त्यामुळं आपण 43 मार्क्स महिला उमेदवार घेत आहेत, पुरुष उमेदवार 49 मार्क्स घेत आहेत. डोळे झाकून तुम्ही PSI पूर्व परीक्षा पास आहात. काय? डोळे झाकून तुम्ही PSI पूर्व परीक्षा पास आहात. ठीक आहे. आता ठीक आहे, कोण म्हणत असेल की दुसऱ्या आन्सर कीला प्रश्न रद्द होतात, मार्क्स कमी होतात. ठीक आहे, काय घाबरू नका. फायनल स्कोर तुमचा 49 आहे आत्ता इथं पुरुष आणि महिला किती आहे? 43. होऊ द्या ना 3-4 प्रश्न रद्द. ठीक आहे. समजा 3-4 प्रश्न रद्द झाले, 49 मधून 3 गेले, किती राहिले? 46. ठीक आहे. प्लस तुमचे 0.75 वाढले जर ते चुकीचे वगैरे असतील तर. किती झाले? 47. आणि महिला उमेदवार 43 स्कोर आहे. समजा 3 मायनस झाले, 40 राहिले आणि 3 परत 0.75 वाढले त्याचे. किती झाले? 40.75 झालं. तुम्ही PSI पूर्व परीक्षा पास आहात आत्ताच. त्यामुळं PSI पूर्व परीक्षा पास होण्यासाठी नेमकं गुणांचं गणित कसं असावं यासाठी मी हे स्ट्रॅटेजी व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी बनवलं होतं. तर पहा, याप्रमाणे तुम्ही मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा. जॉग्रफी 12 मार्क्स घ्यायचे तुम्हाला, 15 क्वेश्चन्स आहेत. जॉग्रफी आणि पॉलिटी आउट ऑफ प्रश्न सोडवायचे, ध्यानात ठेवा. काय करायचं? आउट ऑफ प्रश्न सोडवायचे. फक्त सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स
फक्त 10पैकीच प्रश्न विचारलेत असंच समजायचं. 15 प्रश्न असू द्या, फक्त 10पैकी विचारलेत एवढंच लक्षात ठेवा. आणि फक्त आपल्याला 20 मार्क्स घ्यायचे पुरुषांनी आणि महिलांनी घ्यायचे 18. आणि मॅथ्स रिजनिंग 30 मार्क्सला आहे, त्यात फक्त तुम्हाला निम्मे मार्क्स घ्यायचे फक्त 15 आणि महिलांनी घ्यायचे फक्त 12. तर याप्रमाणे आपल्या यशाकडं मार्गक्रमण करा. आणि तुम्हाला PSI पूर्व परीक्षेसाठी शौर्य अकॅडमी तर्फे हार्दिक शुभेच्छा. डू युअर बेस्ट. धन्यवाद.